हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज खूप सुंदर अशी कुरकुरीत अशी ही मेथी पुरी आज इथे बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि मी रिक्वेस्ट करते, जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे. थोडंसं इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे इथे बारीक रव्याचा वापर करणार आहोत. रव्याने पुरी कुरकुरीत व्हायला मदत होते. आणि इकडे मी तिखट अशा 3 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत. जिरं घेतलेलं आहे. चवीनुसार इथे आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. तर इथे मी साधारण 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला इथे ओवा लागणार आहे. लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे. आणि कणिक मळण्यासाठी आपण थोड्याशा पाण्याचा वापर करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण एका परातीमध्ये ही स्वच्छ निवडून धुवून आणि त्याच्यानंतर चिरून घेतलेली मेथी आपण एका परातीमध्ये घेणार आहोत. खूप छान होते ही पुरी, नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर कशी जमली आहे मला कमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका. आता सर्व जे साहित्य आहे आपण घेतलेलं ते यामध्ये मिक्स करणार आहोत. तर मी हिरवी मिरची लसणाचं जे वाटण आहे ते पहिल्यांदा घातलेलं आहे. जिरं आणि त्याच्यानंतर ओवा असं क्रश करून घालायचं आहे. ओवा घातल्याने पचायला हलकं होतं. त्यामुळे तळण्याच्या पदार्थामध्ये, तिखट तळण्याच्या पदार्थामध्ये ओव्याचा वापर केला जातो. थोडंसं इथे आपण लाल तिखट वापरणार आहोत, थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर हिंगही घालणार आहोत. आता चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेऊयात. तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सर्व जे साहित्य आपण या मेथीमध्ये घातलेलं आहे ते हाताच्या मदतीने सगळीकडून छान मिक्स करून घेऊयात. आता ह्याला पाणी सुटायला सुरुवात होणार आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक रवा ॲड करायचा आहे. तर मी इथे 2 ते 3 चमचे बारीक रव्याचा इथे वापर केलेला आहे. खूप छान होतात. या पद्धतीने जरूर मेथी पुरी करून बघा. आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ती कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे 2 ते 2.5 वाटी आपण गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. सर्व साहित्य कोरडंच असताना असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मस्त असा घट्ट गोळा तयार करणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच शेअर करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थोडं थोडं पाणी घालूयात आणि आपण हा जो मेथी पुरीचा गोळा आहे तो मळून घेणार आहोत. एकदम पाणी टाकायचं नाहीये, नाहीतर पातळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी करून यामध्ये गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण पुरीला गोळा मळतो तसाच करायचा आहे. जास्त पातळही नाही, घट्टही नाही. अशा पद्धतीने आपण गोळा इथे मळून घेतलेला आहे. साधारण इथे पाऊण कप पाणी लागलेलं आहे. आता झाकण घालून 10 ते 15 मिनिटं आपण बाजूला ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुऱ्याला तयार करायला घेणार आहोत. इथे 15 मिनिटं हे पीठ मुरून झालेलं आहे. मस्तपैकी याच्यातला रवा जो आहे तो फुललेला आहे. थोडंसं तेल लावून मस्त सारखं करून घेऊयात. परत एकदा अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं मळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुऱ्या बनवायला घेणार आहोत. तुम्हाला आत्तापर्यंतची माझी कोणती रेसिपी आवडली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ह्या अगोदरही मी मेथी पुरी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे. ही पद्धत माझी सर्वात आवडीची पद्धत आहे. तुम्ही जरूर करून बघा. प्रवासात जाताना सुद्धा या पुऱ्या तुम्ही नक्कीच नेऊ शकता. 3 ते 4 दिवस सहज टिकतात. अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. थोडंसं पीठ लावून घेऊयात आणि पुरीचा आकार देऊन घेऊयात. आता काही मिनिटातच आपल्या मेथी पुऱ्या इथे तयार होणार आहेत. तर जरूर याचा आस्वाद घ्या. थोडंसं जाडसरच आपल्याला लाटायचं आहे, पातळ लाटायचं नाहीये. तर मी अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आता लाटून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण तळून घेणार आहोत. मुलांना अधेमध्ये काहीतरी हवं असतं, त्यावेळेस तुम्ही अशा जर पुऱ्या करून ठेवल्या तर तेही खुश होतील आणि आपणही खुश होऊ. आणि हेल्दी असं काहीतरी आहे, घरच्या घरी बनवलेला स्नॅक आहे.
नक्कीच आवडेल. इथे तेलही गरम झालेलं आहे आणि आपण पुऱ्या तळून घेऊयात. पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. लो ठेवल्यानंतर तेल जास्त पिलं जाईल पुऱ्यांना, त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरती सगळ्या पुऱ्या मस्त सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या दोन्ही बाजूनी. आहा, मस्त रंग आलेला आहे. या पुऱ्या तुम्ही चहा बरोबरही मस्त याचा आस्वाद घेऊच शकता. खूपच छान झालेल्या आहेत. आहा, मस्त दिसतायत. नक्की करून बघा. केल्यानंतर कशा जमल्यात कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन.